मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत। खरं तर दादा, उपोषणानंतर आता तुम्ही गावागावामध्ये संवाद दौरा करताय, सुरुवात सोलापुरातून होतीये, काय नेमकी भूमिका मांडताय? काय नाही, सरकारनं जाणून बुजून खोटे आरोप करणं, मराठा समाजाचे कार्यकर्ते गुंतवणं, देवेंद्र फडणवीस साहेबांना जाणून बुजून करणं, मराठा समाजाची मागणी ओबीसी आरक्षणातून आहे आणि 10% आरक्षण मराठ्यांवरती लादणं न टिकणारं, आणि तेही घ्यायला हरकत नाही मराठा समाजाला। पण अधिसूचना सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही काढली आणि तिची अंमलबजावणी तुम्ही करत नाही आहेत। म्हणजे राज्यपाल पद अस्तित्वात आहे, विधानसभा अस्तित्वात आहे, विधान परिषद अस्तित्वात आहे, तरीही तुम्ही अंमलबजावणी करत नाहीत। म्हणजे राजपत्रित तुम्ही अधिसूचना काढली, त्याचा अपमान करायचा असं तुम्हाला म्हणायचं आहे का? एवढा मोठा करोडोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र आला, यांची नाराजीची लाट सरकार कशी अंगावरती घेऊ शकतं आणि खोटे गुन्हे दाखल करून लोकांना देवेंद्र फडणवीस साहेब कसे उतरू शकतात? तुम्ही म्हणता लोक समाधानी आहेत, राज्यात मी बघतोय कोणी समाधानी नाही 10%वरती। मुख्यमंत्री आता एबीपी माझाशी बोलताना असं म्हणाले की आम्ही जे आरक्षण दिले ते सुप्रीम कोर्टात टिकेल आणि मराठा समाज त्याच्यावरती समाधानी आहे। तेच विचारतोय मी सुद्धा ना, समाधानी आहे का? फडणवीस साहेबांची भाषा शिंदे साहेब आता बोलायला लागले। पूर्वी 6 महिने शिंदे साहेबाच्या शब्दावर विश्वास ठेवून मराठा समाजानं त्यांना वेळ दिला होता 6 महिन्याचा, आज ते असं आम्हाला उलटं बोलायला लागलेत आम्हाला। म्हणजे त्यांचा मान सन्मान केलेला असताना शिंदे साहेबाचा, की जर कुणी लिमिट तोडलं तुम्ही करेक्ट कार्यक्रम करत असतो, मग सरकारने मर्यादा सोडल्यावर मराठे कसं करेक्ट कार्यक्रम करते ते आता बघा। आपण असंही म्हणालात की आता याच्या पुढे उपोषण केले जाणार नाहीत, असंही देखील आपण म्हणालात। तब्येत तुमची खालावते, उपोषण नसतील तर पुढचं आंदोलनाचं अस्त्र काय असणार आहे? बघूयात, 9 तारखेपर्यंत वाट बघतो किती अन्याय करणार आहे आमच्यावर सरकार। पण आता उपोषण नाही, आता त्याचं आज काही सांगू शकत नाही। माझ्या मायबाप समाजाचं म्हणणं आहे की तुम्ही आता उपोषण इथून पुढं करायचं नाही, आम्ही तुम्ही म्हणताल त्या टोकाचा लढायला तयार आहे। सरकारला हेच कसं कळत नाही, म्हणजे शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेबांना, की करोडोच्या संख्येनं समाज एक भाषा बोलतोय आणि आपण सरकार एक भाषा बोलताय। ह्या समाजाच्या विरुद्ध जाऊन तुम्हाला राजकीय अस्तित्व निर्माण नाही करता येणार, या समाजाची नाराजीची लाट तुम्हाला अंगावर नाही घेता येणार। तुम्ही गोडी गुलाबीत आणखी नाही भ्रष्टाचारांच्या चौकशा लावायची तर मही लावली SITची, एक शेतकऱ्याच्या पोराची गोरगरिबांसाठी। तुम्हाला काय होत नाही, मी जेलला बसतो, हरकत नाही, परंतु तुम्हाला आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही। फडणवीस साहेबांनी तातडीनं अंमलबजावणी अधिसूचनेची करावी सगळ्या सोयऱ्यांची आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं, नसता ही नाराजीची लाट तुम्हाला आता परवडणार नाही। मागच्या 2 कोटी मराठा रस्त्यावरती आले होते, आता 4 कोटी घेऊन जाण्याची देखील तयारी आहे, अशा पद्धती देखील आपण म्हणाला। वेळ पडल्यावर तसं देखील केलं जाईल नाविलाज। जर तुम्ही आमच्यावर दडपशाही करणार असाल, आम्हाला गुंतवणार असाल काही कारण नसताना, तुम्ही आमच्या चौकशा लावणार असाल, आमच्या पोरांवरती खोटे गुन्हे दाखल करणार असाल, आंतरवालीतल्या महिलांवर तुम्ही हल्ला करणार असाल, हैदराबादचं गॅजेट तुम्ही घेणार नसाल, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणार नसाल, शिंदे समिती तुमची काम करत नसेल, तुम्ही ज्या जिल्ह्याला कक्ष स्थापन केली होती प्रमाणपत्र देण्यास ते बंद करणार असाल, शेवटी 6 महिने आमचा वेळ फुकट घालवला तुम्ही। आता आम्ही कसं मिळत नाही, आता आम्ही आमच्या भाषेत आणि आमच्या गणिमेकाव्यात बघतो। शेवटचा प्रश्न, आचारसंहिता काही दिवसात लागेल, निवडणुका तोंडावरती आहेत, आचारसंहिता लागलं तर काही होणार नाहीये, त्यामुळं निवडणुकांमध्ये काय भूमिका असणार आहे मराठा समाजाची? माझा राजकीय मार्ग नाही आहे, मी वेळोवेळी तेच बोलतो, परंतु ज्वलंत मुद्दा आहे, मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा आहे, सरकार निवडणुका घेणार नाही। मतदान कोणाला पण द्यायचं नाही असं म्हणताय भाजप? निवडणुकाच होणार नाही तर मतदान द्यायचा प्रश्नच काय? सरकार घेणारच नाहीये, कारण ज्वलंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडून एवढी लाट अंगावर घेणार का मराठ्यांच्या राहतीलच? ते समाजाचा निर्णय, मी मालक नाही समाजाचा, समाज माझा मालक। मनोज जरांगे पाटील ज्यांनी भूमिका घेतलेली आहे की मराठा आरक्षणाच्या प्रश्नी आता याच्या पुढे जो प्रश्न आहे जो मार्गी लावला आहे तर असेच आंदोलन सुरू होते अशी भूमिका त्यांनी घेतली। कॅमेरा पर्सन अय्यूब कागदीचा आफताब शेख, एबीपी माझा, वैराग, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।